Banheiro no caminho, tua presença sinto logo ao transitar. Já dissipaste toda a sombra, já tenho luz, a luz bendita do amor. एस चर्च नंदुरबारच्या वतीने सर्वांना सलाम. आजच्या मॉर्निंग डिवोशनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. जे गाणं आपण बॅकग्राऊंडमध्ये ऐकत आहात, या गाण्याचा भावार्थ असा आहे की इमानुएल आम्हासोबत आहे, म्हणजे आमचा उद्धारक, आम्हाला तारणारा आमच्यासोबत आहे आणि हा तारणारा आम्हाला त्याची कृपा अनुग्रह नेहमी पुरवत असतो. आपल्या विजय संगीतातून एक गीत आपण गाऊ आणि प्रभुचरणी जाऊया. जर आपण उपासना संगीत मधून गीत गाणार असाल तर गीत नंबर 383 आणि विजय संगीत असेल तर 139. विजय संगीत 139. ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर. सर्व ख्रिस्तासाठी काही या चालीवर आपण हे गाऊया. ख्रिस्त माझा राहे जेथे तेच माझे मंदिर. नित्य सेवावे ख्रिस्ता ते हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्यांचा बंधू ते आप्त माझे जीवाचे. सेवितीचे प्रेमे त्याते पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती. ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती. संग त्याची सच्चाती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त येथे किंवा तेथे, आज उद्या कल्पांती. व्यापी विश्वाते कालाते, राही माझ्या ही चित्ती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. आपला उद्धारणारा आम्हासोबत आहे आणि आमचं सर्वस्व तो आहे. पुन्हा एक वार
आजच्या येणाऱ्या मरणासाठी प्रभूकडे कृपा मागूया. आजच्या दिवसासाठी प्रभूचं सहाय्य मागूया. आज सन्माननीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब पवित्र वचनाची घोषणा करणार आहे. घोषणेच्या पूर्वी आपण प्रार्थना करणार आहोत. मी सन्माननीय रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब तुम्हाला विनंती करणार आहे, कृपा करून आपण पुढे यावं व येणाऱ्या वचनासाठी व आजच्या या सुदिन दिवसाच्या सुरुवातीसाठी आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान आमच्या दयाळू आणि कृपाळू परमेश्वर देवापा, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आजच्या नवीन दिवसाबद्दल आणि आजच्या तुझ्या नवीन करुणेबद्दल. आम्ही खरोखर मनापासून आम्ही तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार आज या सकाळी तू आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांची नव्याने आठवण केली प्रभू देवापा, आणि तुझी स्तुती तुझं गौरव करण्यासाठी, तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे आध्यात्मिक चिंतन आणि मनन करण्यासाठी ही अनमोल वेळ देवापा तुझ्या दयेने तू आम्हाला लाभू दिलीस. याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. आज या नवीन सकाळी पुन्हा एक वार तुझी मंडळी म्हणून, तुझे दास म्हणून देवापा नव्याने आम्ही तुला शरण येतो. तू आमचा स्वीकार कर. कळत नकळत झालेल्या सर्व आमच्या अपराधांची येशू ख्रिस्ताच्या द्वारे नव्याने तो क्षमा कर. तुझ्या तारणाचा आनंद व हर्ष, क्षमेचा आनंद आज सकाळी आम्हा सर्वांना येऊ दे अशी मी प्रार्थना आणि विनंती करतो. आजच्या वचनासाठी विशेष करून प्रार्थना करतो. तुझे दास रेव्हरंड पठारे पाळक साहेब तुझ्या पवित्र वचनांच्याद्वारे सेवा करत असताना देवापा तुझ्या दासाला आपल्या पवित्र हातामध्ये घे. जो काही आशीर्वाद त्यांच्याद्वारे तू आमच्याकडे आणत आहेस तो स्वीकारण्यासाठी आज या ठिकाणी जमलेले आम्ही तुझे दास आणि आज सकाळी ऑनलाईन सभेमध्ये जॉईन होणारे आमचे सर्व प्रिय विश्वासणारी मंडळी, आम्हा सर्वांचे मनाचे द्वार तू उघड, अंतःकरण तू उघड आणि प्रभू देवापा तुझ्या वचनाच्याद्वारे आम्हा प्रत्येकाला एक नवीन मार्गदर्शन कर, एक नवीन आत्मिक आशीर्वाद तू दे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये देवापा तुझ्या वचनावर पाऊल ठेवून तुझ्या मागे चालण्यासाठी पवित्र आत्म्याच्याद्वारे एक नवीन शक्ती आज तो आम्हा प्रत्येकाला दे. तुझे दास बोलत असताना प्रभू देवापा त्यांच्या ओठा जिभेला स्पर्श कर. पवित्र आत्म्याचं एक नवीन सामर्थ्याने अभिषेक त्यांना तू कर. आणि देवापा त्यांच्याद्वारे होणारी आजची सेवा आम्हा सर्वांसाठी आत्मा आणि जीवन असे ठरू दे. पुन्हा एक वार तू दिलेल्या संधीबद्दल आभार मानत आम्ही आमचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये सोपून देतो. प्रभू तू आम्हाला चालवून तुझी इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. मी आपणा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय रेव्हरंड जे.एच. पठारे पाळक साहेब यांना आमंत्रित करतो आणि वचनाच्या सेवेसाठी त्यांनी पुढे यावं अशी विनंती करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. आजच्या सकाळच्या मननासाठी स्तोत्रसंहिता 16 आपण काढूया. वचनं 1 ते 11 आहेत आणि या 1 ते 11 वचनाचं आपण मनन यावेळेस आपण करणार आहोत. हे देवा माझे रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरला आहे. मी परमेश्वराला म्हटले, तूच माझा प्रभू आहेस, तुझ्या परते मला सुख नाही. पृथ्वीवरील पवित्र जन हे श्रेष्ठ होत, त्यांच्या ठाई माझा सगळा संतोष आहे. जे परमेश्वराला सोडून अन्य दैवताच्या भजने लागतात त्यांना पुष्कळ दुःख होतील. ते रक्तमय पेयार्पणे अर्पितात, तशी मी अर्पिणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही. परमेश्वर माझ्या वतनाचा व प्याल्याचा वाटा आहे. माझा वाटा सांभाळणारा तूच आहेस. माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडले आहेत. माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझे अंतर्यामही मला रात्री शिक्षण देते. मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेविले आहे. तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही. म्हणून माझे हृदय आनंदित झाले आहे. माझा आत्मा उल्हासतो, माझा देहही सुरक्षित राहतो. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस. तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. तुझ्या उजव्या हातात
सौख्य सदोदित आहेत. देवाप वाचलेली ही सत्यवचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. या दिवसांमध्ये आपण जे मनन चिंतन करत आहोत आणि स्तोत्रसंहितेचं आपण मनन करत आहोत. या बायबल स्टडीसारखं आपण घेत नाहीत, कारण ते जरा खोलात आहे आणि आपल्याला 15-20 मिनटामध्ये तितकं करता येत नाही. म्हणून आपण वरवर त्याचं मनन करत आहोत आणि त्या मननामधून जे अद्भुत आशीर्वाद प्रभूने आमच्यासाठी ठेवलेले आहेत त्याचं मर्म आपण जाणून घेतो. दावीद राजाने जे लिहिलेले रचलेले स्तोत्र आहेत त्या स्तोत्रांचा भावार्थ देखील आपल्याला उमगतो. त्याचं दुःख आणि त्याने केलेल्या गीतांच्या चालीवर ह्या प्रार्थना. या स्तोत्राचं हेडिंग आहे उत्तम वारसा, किंवा ज्याला म्हटलं आहे सर्वोत्कृष्ट जे वतन आहे ते म्हणजे परमेश्वर, आणि त्याने उत्तम वारसा निवडलेला होता. आपल्याला माहीत आहे की लेवी वंशाला देवाने काय वाटा दिला नाही. ज्यावेळेस 12 वंशाला देश विभागून दिला त्या सगळ्यांना दिलं. लेवी वंशाला देवाने म्हटलं मीच तुमचा वाटा आहे. आणि मग हा संपूर्ण वंश या इस्रायल लोकांच्या दशांशवरती उपजीविका चालत होते आणि ते भरपूर प्रमाणामध्ये त्यांना मिळत होतं. ज्यांचं वतन, ज्यांचा वाटा परमेश्वर आहे ते आशीर्वादित आहेत, ते धन्य आहेत. आणि म्हणून दाविदाने हा उत्तम वारसा, हा उत्तम वाटा निवडलेला आहे. या स्तोत्राचं आपण ज्यावेळेस सुरुवातीला वाचतो की दाविदाचे हे स्तोत्र आहे आणि मिक्ताम नावाचे स्तोत्र आहे. आणि मिक्ताम नावाचे जे स्तोत्र आहेत त्यामध्ये आणखी त्याने मिक्ताम स्तोत्र लिहिलेले आहेत. 56 ते 60 ही वचनं जर वाचली आपण, ही सर्व या मिक्ताम नावाचे स्तोत्र लिहिलेले आहेत. आणि मिक्ताम या नावाचा अर्थ जर पाहिला आपण तर सोनेरी, आणि हा सोनेरी या शब्दाने या मिक्ताम नावाच्या या अर्थाप्रमाणे दाविदाने त्या अर्थभरित असे स्तोत्र रचलेले आहेत. या मिक्ताम नावाची जे स्तोत्र लिहिलेले आहेत 16वं स्तोत्र आणि 56 ते 56, 57, 58, 59 आणि 60 पुष्कळ साम्य आपल्याला त्या स्तोत्रांमध्ये पाहायला मिळतं किंवा आढळतं. आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने प्रभू येशू ख्रिस्ताच्या असं म्हटलं की मरणाबद्दल, त्याच्या पुन्हा उठण्याबद्दल आणि त्याच्या संपूर्ण चरित्राबद्दल, जीवनाबद्दल त्या स्तोत्रांमध्ये उल्लेख केलेला आहे. आणि मग आपल्याला त्याचं कोटेशन नवीन करारामध्ये पाहायला मिळतं की पेत्राने, पौलाने आपल्या पुस्तकांमध्ये, आपल्या पत्रांमध्ये त्यांनी त्याचं घेतलेलं आहे अवतरण. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 23 ते 31 ही वचनं ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी पेत्राने भाषण करताना त्याच्यातले उतारे घेतलेले आहेत. पेत्राच्याही पत्रामध्ये त्याने त्याचा उल्लेख केलेला आहे या स्तोत्रांचा. आणि मग पुढे 13वा अध्याय, प्रेषितांची कृत्य 13वा अध्याय 35 ते 37 ही वचनं देखील आपल्याला पुन्हा ते आढळतात. म्हणजे या स्तोत्रांचं उल्लेख नवीन करारामध्ये करण्यात आलेला आहे. आणि म्हणून या स्तोत्रांना मसीहाचे स्तोत्र म्हटलेले आहे. मसीहाचे, आणि मसीहा संबंधाने त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि ह्या वर्णनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं या पृथ्वीवरचं जीवन, त्याचं चरित्र हे किती निर्दोष, किती पवित्र, किती शुद्ध हे आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या वचनामध्ये दावीद म्हणतो की हे देवा माझे रक्षण कर. दाविदाने ही प्रार्थना केलेली आहे. आणि आपण जे विश्वासणारे, मनवणारे आहोत, प्रभूचे दास आहोत, शिष्य आहोत, त्या आमच्या जीवनामध्ये देखील ही प्रार्थना ही असावी, ही देवाची इच्छा आहे. आणि आम्ही आमच्या रक्षणासाठी देवाकडे विनवणी केली पाहिजे. आणि हे देवा माझं रक्षण कर, कारण मी तुझा आश्रय धरलेला आहे. परमेश्वराचा आश्रय त्याने धरलेला असल्यामुळे त्या परमेश्वराला तो हाक मारून म्हणतो की मी तुझा आश्रय धरलेला आहे, तू माझं रक्षण कर. किती हक्काने, किती अधिकारवाणीने तो देवाला या गोष्टी सांगत आहे. आज आपण
देवाबरोबर प्रार्थनेच्याद्वारे या प्रकारे जोडलेलं पाहिजे की आम्ही मनुष्यावर भिस्त ठेवणाऱ्याला नाहीत, कारण मनुष्यावर भिस्त भरोसा ठेवणारे ते शापित आहेत, पण देवावर भरोसा ठेवणारे कधी लज्जित आणि फजित होत नाही. म्हणून स्तोत्र 121 मध्ये ह्या संरक्षणकर्त्याबद्दल त्याने किती उल्लेख केलेला आहे. आणि तो म्हणतो की मी माझं लक्ष कुठं लावतो? पर्वताकडं, म्हणजे वर लावतो, परमेश्वराकडे लावतो, तेथून मला सहाय्य मिळेल. आणि मग तो आकाशाचा आणि पृथ्वीचा जो परमेश्वर आहे तो आमचा सहाय्य करता, तो आमचा रक्षण करता आहे. तो उदाहरण घेतो की इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही, तो डुलकीही घेत नाही. जगातले सिक्युरिटी, जगातले संरक्षण करणारे ते कदाचित अप्रामाणिकपणाने वागतील, विश्वासघात करतील, परंतु देव आमचं रक्षण करण्यासाठी हलगर्जीपणा करत नाही. देव सदैव आपल्याला त्याच्या उजव्या हाताच्या तळ हातावर तो ठेवतो. आमचं तो अहोरात्र रक्षण करतो. आणि म्हणून हे देवा माझे रक्षण कर. आणि आमची काळजी घेण्यासाठी देव समर्थ आहे. म्हणून संरक्षणासाठी दाविदाने केलेल्या प्रार्थनेप्रमाणे आम्ही देखील त्या परमेश्वराला या प्रकारे प्रार्थना केली पाहिजे की देवा माझं रक्षण कर. परंतु त्या अगोदर आम्ही त्या देवाला आपला आश्रय, आपलं श्रद्धास्थान मानलं पाहिजे. आणि ज्यांनी ते केलेलं आहे त्यांच्या सहाय्यासाठी तो सदा सिद्ध राहतो. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसाठी त्या गेतसेमानेमध्ये प्रार्थना केली. आणि आपल्याला माहीत आहे की ती याजकीय प्रार्थना, त्याने केलेल्या प्रार्थनेमध्ये त्याने आपल्या शिष्यांकरता प्रार्थना केली. हे बापा, हे पित्या, आता मी जगात नाही पण ते जगात आहेत. हे पवित्र पित्या, तू मला दिलेला तुझ्या नावात त्यांना राख. याचा अर्थ त्यांचं संरक्षण कर. प्रभू येशू ख्रिस्ताची किती तळमळ आहे की ह्या जगामध्ये त्याच्या शिष्यांना संरक्षण मिळावं, परमेश्वराने त्यांचं रक्षण करावं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 17व्या अध्यायामध्ये 11 वचन 15 वचन वाचलं तर त्यामध्ये प्रभूने ही प्रार्थना केलेली आहे. प्रभूला माहीत आहे की ह्यांचं रक्षण व्हावं, कारण सदैव शत्रू आपल्या भोवती टपलेले आहेत. दाविदाला किती गराडा घातलेला आहे. या सर्व परिस्थितीमध्ये फक्त त्याचं लक्ष देवाकडे आहे आणि देव रक्षण करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्या शिष्यांसाठी ती प्रार्थना केली. आपण त्या प्रभूच्या संरक्षणामध्ये असावं ही त्याची इच्छा आहे. आणि म्हणून आपण आपल्या भोवती त्या परमेश्वराचं कुंपण घातलं पाहिजे. दाविदाला का बरे असं वाटलं की हे देवा तू माझे रक्षण कर? कारण त्या रक्षणामध्ये आपण मागच्याही स्तोत्रांमध्ये पाहिलं, अनेक पुढे येणाऱ्या स्तोत्रांमध्ये दाविदाचे अनुभव आहेत. अनेक संकट, अनेक परिस्थिती, अनेक आपत्ती, अनेक त्याला जर्जर आजार जडलेले आहेत, परंतु त्याने देवाची कास धरलेली होती, देवाचा आश्रय केलेला होता. आणि म्हणून जो परात्पराच्या सावलीमध्ये राहतो, असं म्हटलं की देव त्याचं रक्षण करतो. आणि म्हणून आज आपण जे विश्वासणारे म्हणवणारे आहोत ते आम्हाला या स्तोत्रकर्त्याप्रमाणे, दाविदाप्रमाणे आपला आश्रय परमेश्वराला केला पाहिजे. वचन 2 मध्ये दाविदाला या भूतलावर देवाशिवाय कशामध्येच सुरक्षितता वाटत नव्हतं. कारण जरी त्याचं सैन्य आहे, त्याचे मित्र आहेत, तो शूरवीर आहे, त्याची शक्ती आहे, परंतु असं म्हटलं की तो सर्व समर्थ देव, त्या देवावरच, त्याच्याशिवाय कोणावर भरोसा ठेवू शकत नाही. या भूतलावर कशामध्येच सुरक्षितता नाही. दाविदाला अनेक अनुभव आलेले आहेत. आपल्याला माहीत आहे की जगामध्ये असे अनेक अनुभव आपल्याला डोळ्यासमोर आहेत. मग ते राजा असो, पुढारी असो, मोठमोठे अधिकारी असो, त्यांचे संरक्षण करणारेच त्यांचा घात करणारे ठरलेले आहेत. आणि असे उदाहरणं आपण पाहतो की वेळ आल्यावर त्यांचा घात करण्यात आला. इंदिरा गांधीचं त्या सिक्युरिटी गार्डने त्यांना मारून टाकलं. परमेश्वराशिवाय, देवाशिवाय कशामध्ये सुरक्षितता वाटत नाही, कारण तो सर्व समर्थ देव आहे, तो सर्व व्यापी परमेश्वर आहे,
त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा उगम आहे, कारण तो निर्माणकर्ता देव आहे. खरोखर अशा देवाशिवाय अन्यत्र सौख्य आणि सुख कुठेही पृथ्वीवर लाभणार नाही. म्हणून अशा या महान, थोर, जिवंत, समर्थ निर्माणकर्त्या देवाला आपला आश्रयस्थान करणं, त्याच्यावर भिस्त ठेवणे आणि त्याच्याशिवाय कोणी आमचं संरक्षण करू शकत नाही असा भरोसा आपण ठेवला पाहिजे. 3ऱ्या वचनामध्ये त्याचा आनंद असं म्हटलं की देवाचा सर्व आनंद त्याच्या प्रियजनांच्या ठाई आहे, कारण त्यांनी खऱ्या यहोवा देवाचा आश्रय धरलेला आहे. ज्यांनी त्या परमेश्वराचा आश्रय धरलेला आहे त्या देवाला देखील आनंद वाटतो. त्याच्या लेकरांवर, त्याच्या प्रिय लोकांवर असं म्हटलं की सर्व प्रकारे संरक्षण करावं, त्यांच्यावर प्रेम करावं, त्यांना जवळ करावं, त्यांच्या कल्याणासाठी झटावं आणि त्यातच त्या देवाला आनंद आहे. देवाचा आनंद असं म्हटलं की खऱ्या अर्थाने त्याच्या लोकांसाठी राखून ठेवलेला आहे. आपण जर विश्वासणारे त्याच्या जवळचे इतके बनलो, आपल्या घरामध्ये आपल्याला लेकरं आहेत, मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, आपला आनंद सर्व ह्या लेकरांमध्ये आहे आणि ह्या परिवारामध्ये आपण सर्व आनंद मानतो. आणि त्यांच्यासाठी काय संरक्षणासाठी आहे ते आपल्याला समजतं. असं करू नको, तसं करू नको, आपण धावून आपला जीव धोक्यात घालतो पण त्यांचं रक्षण करतो. तसं परमेश्वर आपल्या लेकरांवर ममता करतो, त्या सर्वांची तो काळजी वाहतो, त्यांचं संरक्षण करतो आणि वेळेवर तो आपल्यासाठी जीव देखील देतो. तो प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं उदाहरण आपल्याला माहीत आहे. 4थ्या वचनाचा अर्थ आपण जर समजून घेतला की देवाला सोडून जे लोक अन्य दैवतांच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दुःख होतात, कारण आमचा देव ईर्ष्यावान देव आहे. त्याने इस्रायलास आज्ञा देऊन सांगितलं की इतर देवाचे नाव देखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू देखील येऊ देऊ नका. याचा अर्थ जुन्या करामध्ये निर्गमाच्या पुस्तकामध्ये आपल्याला 20व्या अध्याय 23व्या अध्यायामध्ये ज्या आज्ञा देवाने दिलेल्या आहेत, माझ्यासमोर तुला अन्य देव नसोत. इस्रायल लोकांची सर्व परिस्थिती देवाला माहीत होती की ज्या देवाने त्यांना त्या मिसर देशातून बाहेर काढलं, ज्या देवाने त्यांच्यासमोर नाना प्रकारचे चमत्कार केले, त्यांना खाऊ पिऊ घातलं, त्यांचं रक्षण केलं, त्या बलाढ्य शत्रूपासून त्यांना सोडवलं, तरी अरण्यामध्ये थोड्या दिवसामध्ये मोशे फक्त पर्वतावर गेला, 40 दिवसात ते बदलून गेले आणि त्याने आरोनाला गळ घातली, त्याच्यावर दबाव टाकला आणि त्या सोन्याच्या वासरासमोर ते नाचू बावडू लागले. जे दैवत इतर आहेत, हे रक्षण करणारा, तो अमुक करणारा, तो तमुक करणारा, दावीद म्हणतो मी तर माझ्या मुखाने त्या दैवतांचे नाव देखील उच्चारणार नाही. आणि असं म्हटलंय की हे कुचकामी आहेत दैवत, त्यांचं नाव देखील आपण उच्चारू नये. जो सर्वसमर्थ देव आहे त्याच्याशिवाय आपल्या मुखात दुसरं काही असू नये. ज्या विदेशी दैवतांना आता त्या काळामध्ये अनेक नावं होते, मोलखास लोक यज्ञ करीत, त्याचे रक्त ते प्राशन करीत. दावीद म्हणतो मी त्याचे नावसुद्धा उच्चारणार नाही. देवाने मिस्रातून इस्रायलांना मुक्त केले, पण त्याने अरण्यात वासराची मूर्ती केली. त्या लोकांनी हे परमेश्वराला माहीत होतं. शास्त्रीच्या काळात तर मूर्तीपूजेमुळे देवाला त्यांचा पूर्ण वीट आला आणि म्हणून देवाने त्यांना सोडून दिलं. देवाला बरोबरी करणारे या जगात कोणी नाही आणि तो म्हणतो की मी त्यांच्या दैवतांची नावे देखील उच्चारणार नाहीत. पण जे परमेश्वराला सोडून अन्य दैवतांच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दुःखे भोगावे लागतील. ते रक्तमय पेय अर्पण अर्पितात तशी मी अर्पिणार नाही. म्हणजे मोलखास हा हे जे दैवत होतं त्याला ते यज्ञ करत, त्याचे रक्त ते प्राशन करीत. म्हणून दावीद म्हणतो की अशा दैवतांना, देवाला, जिवंत देवाला सोडून अन्य दैवतांना भजणारे जे लोक आहेत त्यांना दुःख, संकटे येणार आहेत. या गोष्टीची आपण दखल घेणं फार गरजेचं आहे. पुष्कळदा मन चलबिचल होतं
आणि मग मनुष्य इकडे जा तिकडे जा, नाना प्रकारे एखादा आजार आपला लवकर बरा होत नाही, आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, मग कोणी सांगतं हे करा ते करा, आणि लोक असा आश्रय घेतात काहीतरी आणि धावतात, आणि शेवटी त्याचा परिणाम दुष्परिणाम होतो, त्यांना अनेक दुःख पीडा भोगाव्या लागतात. 5वं वचन, दावीद देवावर हवाला टाकून म्हणतो, परमेश्वर माझ्या वतनाचा प्याला आहे, तो माझा वाटा आहे, माझ्या वाटा सांभाळणारा तूच आहेस. याचा अर्थ देवाला त्याला सुरक्षित ठेवावं ही देवाची इच्छा आहे, आणि याची त्याला ही पूर्ण खात्री आहे. दावीदाला माहीत आहे की देवाला माझी काळजी आहे, मी सुरक्षित असावं ही देव काळजी घेतो, कारण त्याने आपले सर्वस्व देवावर सोपून दिलेलं आहे. दावीदाने आपलं सर्वस्व देवावर सोपून दिलेलं आहे, म्हणून देव निश्चित काळजी घेत आहे, हा त्याला भरोसा होता. आज आपण त्या देवाचा धन्यवाद या प्रकारे केला पाहिजे. तो म्हणतो, परमेश्वर माझ्या वतनाचं व प्यालाचा वाटा आहे, माझा वाटा सांभाळणारा तूच आहे. देव आमचा वाटा, तो आमचं वतन आहे, आमच्या सर्व आनंदाचा, आमच्या सर्वस्वाचा तो वाटा आहे, आणि तोच आमचा रक्षण करणारा देव आहे, म्हणून त्याचा धन्यवाद तो करत आहे. आज आपण ह्या स्तोत्रांचं मनन चिंतन करत असताना दावीद राजाने त्या देवाच्या सर्व चांगुलपणाबद्दल देवाला धन्यवाद दिलेला आहे. आणि मग त्याने म्हटलं आहे, माझ्यासाठी मापनसूत्रे रमणीय स्थानी पडले आहेत, माझे वतन माझ्या मनाजोगे आहे, परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. माझं अंतर्यामी मला रात्री शिक्षण देते. अंतःकरण आम्हाला देवाबद्दल शिकवतं, आणि देव म्हणून तो म्हणतो की हे माझ्या जीवा, तू परमेश्वराचा धन्यवाद कर. आणि दावीदाने बसता उठता निसता सदैव परमेश्वराला आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं होतं. मापनसूत्रे रमणीय स्थानी पडले आहेत, माझे वतन माझ्या मनाजोगे आहे. म्हणजे देवच दावीदाचा वाटा झाल्यामुळे देवाने त्याच्या लोकांसाठी वतन वाटून दिले, आणि तेथील लोकांना जे स्थानिक रहिवासी होते त्यांना हाकलून दिलं, आणि त्यांचं सर्व इस्रायल लोकांना दिलं, आणि त्यांच्या तंबूत इस्रायलांना वसवलं. स्तोत्र 78, 55, यिर्मया 3:19. ही मनोरम भूमी परमेश्वराने इस्रायल लोकांना दिली. मिस्रातून बाहेर काढून त्यांना वतनाच्या देशात नेलं, त्यांच्यासाठी ते सर्व शत्रू त्यांना हाकलून दिलं, आणि त्यांची भूमी त्यांचं सर्वस्व यांना परमेश्वराने दिली. आणि ही मनोरम भूमी, जिचं वर्णन अवर्णनीय आहे, जी सुपिकता आहे, जी आशीर्वाद आहे, त्या भूमीमध्ये देवाने ठेवलेले आहेत. योहान 17:24 जेथे आमचा प्रभू तेथे आम्हीही राहणार आहोत, कारण प्रभूची इच्छा आहे की त्याच्या गौरवाचे आम्ही भागीदार व्हावे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात आहे, आणि तो म्हणतो की जेथे मी आहे तेथे त्यांनी राहावं, त्यांनी असावं. आमचं या भूतलावर जरी एवढं रमणीय ठिकाण नाही, परंतु आपण त्या स्वर्गीय यरूशलेमबद्दल म्हणतो की ते नगर किती आशीर्वादित आहे. त्या ठिकाणी परमेश्वर माझा वाटा आहे, तिथं माझा प्रभू आहे, आणि त्याच्या सानिध्यात मला पूर्ण आनंद आहे. आम्ही या गोष्टी शिकून घेत असताना परमेश्वराने मला बोध केला आहे, त्याचा मी धन्यवाद करतो. देव त्याच्या संतास, त्याच्या भक्तास बोध करून मार्ग दाखवतो, आणि ते त्याचे रोजचे अन्न आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने देखील या भूतलावर असताना म्हटलेलं आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे करावे, त्याप्रमाणे चालावे. यासाठी हा जीवन प्रवास आम्ही सुखाने पार करावा, आणि देवाच्या जवळ कायमचे जावे, म्हणजे देव आम्हास रोज बोध करू इच्छितो. स्तोत्र 32 प्रमाणे देखील येशू ख्रिस्ताने देखील मत्ती 4:24 म्हटलं आहे की परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करणं हेच माझं अन्न आहे. या पृथ्वीवरचा आमचा प्रवास आम्हाला देवाच्या मार्गदर्शनाने करायचा आहे, आणि आमचा हा जीवन प्रवास सुखाने व्हावा, म्हणून सदैव आम्ही देवाला आपलं मार्ग दाखवण्यासाठी आम्ही त्याला मार्गदर्शक
केलं पाहिजे. आणि देवाने आम्हाला रोज बोध करावा ही त्याची इच्छा आहे. रोज देव आम्हाला डायरेक्शन करतो, असं करा तसं करा असं चाला. 8 ते 11 वचन 2 मिनिटात मी संपवतो. परमेश्वराने मला बोध केला आहे त्याचा मी धन्यवाद करतो. या ठिकाणी देवाने दिलेल्या मार्गाप्रमाणे आम्ही चालावं, त्याच्या आज्ञा पालन कराव्या आणि त्या आज्ञापालनामध्ये असलेले आशीर्वाद आम्ही उपभोगावे. याला सोनेरी स्तोत्र का म्हटलेलं आहे? कारण त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्व जीवनक्रमाचा वृत्तांत त्यामध्ये पुरेपूर ठासून भरलेला आहे. थोडक्यात या स्तोत्राचा आढावा जर घेतला आपण तर आमचा प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाने चालण्याचा मार्ग आम्हाला दाखवतो आणि त्या मार्गाने तो प्रथम चालला आणि त्या मार्गाला आपल्याला अनुसरण करायचं आहे आणि देवावर तो विसंबून राहिलेला आहे. या भूतलावर त्याचं वर्णन वारंवार आपण वाचतो की त्याच्या शत्रूंना देखील त्याच्या ठाई कोणता दोष आढळला नाही. तो इतका निर्दोष होता. पिलाताने म्हटलं याच्या ठाई असा दोष मला काही आढळला नाही. त्याने आपले हात धुवून घेतले. यहुदाला तो गळफास घेण्यापूर्वी त्याला पस्तावा झाला आणि तो म्हणतो मी निर्दोष मनुष्याला त्याचं रक्त पाडण्यास कारणीभूत ठरलेला आहे. त्याने देखील ते साक्ष दिले. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण पाहतो की कोणता दोष नाही. याचा अर्थ त्याचं पृथ्वीवरचं जीवन इतकं निर्दोष इतकं पवित्र होतं. तो रोज देवाच्या इच्छेप्रमाणे करत होता. प्रार्थनेमध्ये देवाचं मार्गदर्शन घेत होता आणि आमचा प्रभू जिथे गेला तिथं आपल्याला राहायचं आहे. या पृथ्वीवरचा हा आपला प्रवास त्याने सुरक्षित करावा, आम्हाला आशीर्वादित करावं आणि शेवटी अंती प्रभूच्या सहवासामध्ये आम्हाला घेऊन जाण्यासाठी आम्ही तितके उत्सुक असले पाहिजे. म्हणून दाविदाचा परमेश्वर तो आपला देव आहे. त्याला आपण आश्रयस्थान बनवूया आणि त्याच्या सानिध्यातला तो पूर्ण आनंद आपण लुटूया. देवबाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. आमचा आश्रयदाता आमचा प्रभू आमच्या सोबत आहे. परमेश्वराला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो आजच्या ह्या पवित्र वचनासाठी. सोबतच मी रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब आपला आभार मानतो. आजच्या सकाळी वचनाची सेवा आपण केलीत. प्रभू आपली सेवा आशीर्वादित करो आणि आमचा उद्धारक आमच्या सोबत आहे त्याचं आपण नेहमी गुणगान गाऊया. आज सकाळी पुन्हा एक वार आपल्या नित्य प्रार्थना विनंत्या आहेत. त्या प्रार्थना विनंत्या घेत आपण प्रभूचरणी जाणार आहोत. यांच्यासाठी आपण प्रार्थना करूया. रेव्हरंड रोलन ओस्कारसन आहे, त्यांच्या प्रकृतीमध्ये देवबाप बदल घडवत आहे. चांगलं आरोग्य प्रभू देवबाप त्यांना देव, यासाठी आपण त्यांची आठवण करूया आणि आपल्याकडे असलेले जे आजारी प्रियजन आहे त्या सगळ्यांसाठी प्रभूकडे सहाय्य मागू. पावसासाठी, शेतीसाठी एवढंच नव्हे तर आपले प्रिय विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यांच्या शैक्षणिक जीवनासाठी आपण विशेष प्रार्थना करणार आहोत. सर्वांच्या वतीने आदरणीय रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब यांना विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या, प्रार्थना करा. प्रभूची प्रार्थना म्हणून आशीर्वाद सुद्धा आपण द्या. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ आमच्या प्रेमळ पित्या, जो तू स्वर्गामध्ये सिंहासनारूढ आहे आणि जो तू सर्व मानवजातीला निहाळून पाहतोस, ते आमच्या स्वर्गीय पित्याला प्रभू येशूच्या नावात धन्यवाद देतो. या सकाळच्या समयी प्रभू पुन्हा तू आपल्या चरणापाशी येण्याची कृपा आम्हाला दिली. तुझं वचन ऐकण्याची कृपा तू आम्हाला पुरवली. जी वचने प्रभू प्राचीन काळापासून तू बोलत आहे ती सर्व काळासाठी आहे. ज्या तुझ्या दासाकडून जे तुझं पवित्र सत्य वचन जे प्रभू आज विदित करण्यात आलेलं आहे, त्याही वचनाबद्दल प्रभू आम्ही मनापासून धन्यवाद देतो. त्याच्या योगे आज देखील तू आमच्या संगती बोलतो. जे धार्मिक आणि नीतिमान लोक तुझ्या सानिध्यामध्ये, तुझ्या समक्षतेमध्ये प्रभू सदैव असतात आणि त्या समक्षतेच्या द्वारे जे एकमेकाशी ते समरूप होतात आणि त्या समरूपतेमधून
जे आध्यात्मिक सत्य प्रभू, आध्यात्मिक जे महान मार्गदर्शन आणि तुझ्या उपस्थितीमध्ये त्याला तू अशा प्रकारे प्रभू तुझ्या महान आत्मिक सत्याने तू भरून टाकतोस. त्याला धैर्य प्राप्त होतं, त्याला स्वरक्षण प्राप्त होतं आणि सर्व जे स्वर्गीय मौल्यवान गोष्टी आहे त्याचं प्रभू तू रहस्य प्रगट करतो. आणि आज देखील प्रभू तुझ्या वचनाचे योगे आणि पवित्र आत्मेच्या द्वारे जे धार्मिक प्रभू तुझ्याकडे आश्रय घेतात, संकट समयी तुझ्या समक्षतेमध्ये धाव घेतात आणि प्रभू तुझी समक्षता आहेस त्यांचं ढाल आणि कवच बनते. आणि म्हणून प्रभू आम्ही धन्यवाद देतो. दाविदाने सदैव प्रभू तुला आपल्या समोर ठेवलेला आहे आणि म्हणून प्रभू तो ढळला नाही. विविध प्रकारच्या संकटामध्ये, परिस्थितीमध्ये तो ढळला नाही, कारण त्याने तुला सदैव आपल्यासमोर ठेवलेला आहे. तो म्हणतो माझ्या प्रभूला मी सदैव समोर ठेवलेला आहे. हो प्रभू, आमच्या जीवनामध्ये, विचारामध्ये, वर्तनक्रमामध्ये तुझ्या वचनाची योगे आम्ही सदैव प्रभू आम्ही तुला समोर ठेवावं, यासाठी की या जगामध्ये जो आमचा प्रवास आहे तो अतिशय कठीण आहे. अंधकाराचं सामर्थ्य, अंधकाराने भरलेल्या जगामध्ये, पापाच्या भयंकर भ्रष्टतेमध्ये तुझे लोक उपरी आणि प्रवासी असताना आम्हाला हे सत्य आम्हाला शिकवतं की आम्ही सदैव परमेश्वराकडे पाहत राहावं. आणि ही कृपा तू मला आम्हा सर्व दासांना, ज्यांनी तुझं वचन ऑनलाईनमध्ये ऐकले त्या सर्वांना प्रभू तू पुरीव, अशी मी प्रार्थना विनंती करीत आहे. प्रभू, मागील दिवसामध्ये आम्हाला तू पाऊस दिला, यापुढेही प्रभू आमच्या गरजा लक्षात ठेवून प्रभू आम्हाला तू वेळोवेळी चांगल्या प्रकारे पाऊस द्यावा. प्रभू, मी प्रार्थना करतो जी लेकरे शिक्षण घेत आहे त्या सर्व लेकरांना, देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर जी लेकरे शिक्षण घेत आहे त्या सर्वांसंगती तुझी दया कृपा दृष्टी राहू दे आणि त्यांच्या संगती तू राहा आणि त्यांना चालीव. प्रभू, आम्ही रोलंड ऑस्कारसनसाठी प्रार्थना करतो, ज्या बंधूने या देशामध्ये सेवा केली आणि पडल्यामुळे जे काही त्यांच्या जीवनामध्ये इजा झालेली आहे, जे दुखापत आहे, जे सिजरीन प्रभू झालेलं आहे, त्यामध्ये त्यांना तू आरोग्य द्यावं, ही आमची प्रार्थना विनंती आहे. पवित्र प्रभू, मी SM सर्व सेवा कार्यासाठी प्रार्थना करतो, पदाधिकाऱ्यांसाठी प्रार्थना करतो, मंडळासाठी, सेवक वर्गासाठी आणि दिलेली व्यवस्थेसाठी. या दिवसामध्ये तुझ्या मंडळीला प्रभू खरोखर तुझ्या वचनाच्या मार्गाने घेऊन जाण्यासाठी प्रत्येक दासाला तुझी कृपा पुरीव आणि तुझ्या मंडळीला प्रभू तुझ्या सत्यामध्ये अगदी सत्याच्या ज्ञानापर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या आत्मिक विकास होण्यासाठी लागणारी कृपा आणि पवित्र आत्म्याची योगे सदैव मार्गदर्शन प्रभू तू पुरीव. जे आजारी दुःखी आहे त्यांना तू स्पर्श कर, जे वयोवृद्ध आहे आमच्या मंडळीमध्ये आणि जे वयोवृद्ध दास आहे त्यांना आरोग्य आणि तुझी कृपा आणि शक्ती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. त्यांना तू आरोग्य दे प्रभू. आपल्या जीवनामध्ये त्यांनी कष्ट केलेले, सेवा केलेली आहे आणि या उतार वयामध्ये तुझ्या वचनानुसार त्यांना तू आधार दे. व्याधीमुक्त करणारा परमेश्वर तू आहे आणि येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये प्रभू व्याधीपासून मुक्त करून त्यांचा सर्व भार तू घे. पुन्हा एकदा प्रभू ही सहभागिता, तुझं वचन, त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि ही प्रार्थना मी प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोडवी, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. पाच आशीर्वाद देतील. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, सर्व समर्थ देवजोबाप त्याची प्रीती आणि पवित्र आत्मेची सहभागिता इथे जमलेल्या सर्व तुझ्या प्रिय दासांबरोबर, ज्यांनी तुझं वचन ऑनलाईनमध्ये ऐकलं त्या सर्व प्रियजनाबरोबर, देवाची प्रिय मंडळी आणि निवडलेले राष्ट्र इस्रायल्याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन.
ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीति शोभा सौंदर्य माझी आजीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करी तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. उद्यासाठी सूचना आहे. उद्या बुधवार, उद्या सकाळचं जे मनन आहे ते रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब यांच्याकडून असणार आहे. सकाळी 10ला आपण ऑनलाईन राहू. सर्वांना सलाम.